आणि तर राजकीय वर्तुळातली बातमी आहे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलंय। शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं, पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे, त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही, असं पडळकरांनी म्हटलंय। दरम्यान राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांचा कोणत्या शब्दात समाचार घेतलाय ते आपण बघूया। स्वतःला चारित्र्य संपन्न म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स अशा पार्टीतला एक माणूस ज्यांनी 60 वर्ष आपल्या आयुष्यातली महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी घालवली, त्या नेत्याबद्दल त्याला विचार नाही, त्यांचा विकासनशील दृष्टिकोन नाही, कोणी बोलावं? गोपीचंद पडळकरांनी लोकसभेमध्ये मोदींना वापस जावं, मोदींना अत्यंत खालच्या भाषेवर बोलून त्याच मोदींची पुढे लाचारी करत आपली विधान परिषदेची उमेदवारी पदरात पाडून घेतलेलं गोपीचंदनी। तेव्हा माणसांनी खरं तर लायकीप्रमाणे बोलायला हवं। आता ज्यांनी सोडलीच आहे, ज्यांना जनाची नाही मनाची राहिलेली नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावं? पवार साहेबांवर खरंच टीका करायची असेल ना, मला वाटतं आज देशात फक्त या देशाचे पंतप्रधान तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनाच पवार साहेबांवर टीका करण्याचा अधिकार आहे, बाकी कुणाला अधिकार नाही। त्यामुळे मला कुणाला लय मोठं करायचं नाही। पवार साहेब खूप मोठे नेते आहेत आणि पवार साहेब खरंच आपल्या देशाला मिळालेली एक परमेश्वर शक्ती आहे, राज्याला मिळालेली शक्ती आहे। दरम्यान डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकर यांनी स्वतःची पात्रता समजून बोलावं, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील केली आहे। गोपीचंद पडळकरचं स्वतःच्या जातीसाठी काही योगदान नाही, समाजासाठी काही योगदान नाही, फक्त बाष्कळ बडबड आणि भाषण करणं म्हणजे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही आपल्याला, हे गोपीचंद पडळकरने लक्षात ठेवावं। आज ज्या पद्धतीचं पवार साहेबांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय लांछनास्पद आणि धिक्कार करावा अशा पद्धतीचं आहे। याची भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी आणि फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भामध्ये जाहीरपणे माफी मागावी। गोपीचंद पडळकरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पद्धतीने नक्कीच समाचार घेणार, हे मात्र नक्की आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। कदाचित बारामतीमध्ये आपलं जप्त झालेलं डिपॉझिट आणि त्यामधून आलेलं नैराश्य या भावनेपोटी आपण बोलत आहात, त्याच्यामुळे आपल्याला उत्तम मानसोपचार तज्ञाची गरज आहे। जरूर आपण उपचार घ्यावेत असं मला वाटतं आणि यापुढे आपण आदरणीय साहेबांवर टीका करत असताना आपले सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब यांचा थोडा आदर्श घ्यावा। तर भाजप नेत्यांनी पडळकरांच्या या विधानावरती काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पवार साहेब जे आहे हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण ते आमचे शत्रू नाही आहेत। आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे, या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही। आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे, मी भावनेच्या भरात बोललो, पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन। गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या विषयी जे उद्गार काढले ते 100% चुकीचे अशा स्वरूपाचे उद्गार आहेत आणि भारतीय जनता पार्टी या उद्गारांशी सहमत नाही। परंतु गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या बाबतीत जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिकेशी भारतीय जनता पार्टी 100% सहमत आहे। शरद पवारांनी कृषी मंत्री असताना सुद्धा आणि अन्य वेळात सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता खऱ्या अर्थाने कुठली पावलं उचलली अशातला भाग नहीं। जो बयान विधायक गोपीचंद पडळकर जो धनगर समाज के नेता है उन्होंने किया है वो उचित नहीं, क्योंकि पवार साहब एक महाराष्ट्र के इस देश के एक बड़े नेता है, बुजुर्ग नेता है, उनके खिलाफ ऐसा बयान देना उचित नहीं। बघत पुढची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते प्रफुल्ल पटेल आदी या बैठकीला उपस्थित होते। तर पक्षांतर्गत चर्चेसोबतच काल देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कळते आहे।